तर यानंतरची बातमी आहे बच्चू कडू यांनी नवनीत राणा धमकी प्रकरणासंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत। राणा धमकी प्रकरणी एमआयएम खासदार अडचणीत, निवडणुका आल्या की विशिष्ट धर्म निशाण्यावर येतो असं म्हणत बच्चू कडू यांनी मोदी सरकारवरच प्रश्न उपस्थित केलाय। बच्चू कडू यांनी मोदी सरकारवरच या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेला आहे। निवडणुका आल्या की विशिष्ट धर्म हा निशाण्यावर येतो असं वक्तव्य त्यांनी केलंय। मोदी साहेब प्रभावशाली व्यक्तिमत्व या देशामध्ये आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या खासदाराला धमकी देत असेल तर मग राहिला कुठं कायदा व्यवस्था। आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या धमक्या मान्य करतो, दिल्लीहून आली असती किंवा एखाद्या गावातून आली असती, एकदम पाकिस्तान अफगाणिस्तानहून जर हे येते हा मोबाईल कसा गेला, कोण आहे हे शोधलं पाहिजे सगळं। आता कसं आहे, आता हे निवडणूक आहे, यांना एका धर्माला टार्गेट करावंच लागेल आणि आता कुठं जमलं नाही तर आम्ही झेंडे बाहेर काढतो। काही जमलं नाही, आपलं मुद्दे संपले का झेंडे बाहेर येतात। ते आता झेंडे बाहेर येणारच आहे, हिरवा येईल, निळा येईल, भगवा येईल। लोकांना समजून घेतलं पाहिजे काय हे जे आता जे वेळेवर झेंडे काढतात हे कोणासाठी काढतं, लोकांसाठी काढतं का स्वतःसाठी काढतात।